तर हा पहिला दिवस आहे, अजून या ठिकाणी पण पहिले तर 6 दिवस बाकी आहेत आणि त्याच्यानंतर क्रिकेटचा आणखी एक मोठा बिग शो याच मैदानावरती पाहायला मिळेल, म्हणजेच सातिवली प्रीमियर लीग. तो देखील पाहायला विसरू नका. डेट आहे 30, 31, 1-2. चला मॅच लावते सुरुवात. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. जयबीज अँड लवेश भोईर. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर लवेश भोईरनं मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याने पटकावला. चांगला परफॉर्मन्स, चांगला रोल त्याने अगोदरच्या मॅच मध्ये पे केलाय. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील गोलंदाजी करण्यासाठी. यावेळेस सज्ज होतोय मिस्टर भावेश घोरकना. भावेशने देखील एक मॅन ऑफ द मॅच घेतलाय. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर शरीराचा वेध घेणारा होता. पंचांकडे लेग बिफोरची अपील देखील केली होती, परंतु पिचिंग आपण पाहिली तर थोडीशी बाहेरच्या दिशेने होती. तेच पंचांना दर्शवलं. थोडासा बाउन्स देखील हा बॉल होणारा होता, हाईट फॅक्टर होता, तेच पंचांनी देखील दर्शवलाय. पहिला बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये. स्ट्राईक वरती आपण पहिला बॅटर तर लवेश भोईर पाहायला मिळतोय. यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूला हाफ वॉलीवर घेतलंय, चेंडूला पाठवलंय काऊ कॉर्नरच्या दिशेनं. सुंदर झेल जजमेंट त्या ठिकाणी झालंय. थोडासा उतार भाग होता आणि त्या उतार भागाला मात्र अगदी ब्रेक लावत हा झेल मात्र मैदानाच्या आतमध्ये पकडला गेलाय. समाप्त झालाय. लवेश भोईरचा खेळ आउट. धन्यवाद. सुंदर डीजेच्या माध्यमातून गाणी देखील या ठिकाणी ऐकायला मिळत आहेत. आपली संस्कृती, आपला स्वाभिमान आणि तारपा धून हीच आहे खरी आपल्या आदिवासी समाजाची शान. आणि एक सुंदर तारपा धून या ठिकाणी ऐकायला मिळाली. आदिवासींच्या रक्तामध्ये घुसणार हे तारपा धून. जिथे जिथे आवाज मात्र निघतो या धूनचा, तिथे तिथे मात्र पाय हलू लागतायत. आणि सध्या तरी डीजे चेतन पांडे यांच्या माध्यमातून ही सुंदर गाणी या ठिकाणी वाजवली जात आहेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण हा चेंडू पाहिला तर डाव्या स्टेजच्या बाहेर निघणारा बॉल होता, तेच पंचाने या ठिकाणी दर्शवलंय. स्ट्राईकचे पंच आपण या ठिकाणी पाहिले तर रुपेश दांडेकर मॅन फ्रॉम चिंचोटी. त्याच्यानंतर स्क्वेअर लेगचे पंच सुरेंद्रजी घाटाल मॅन फ्रॉम वसई. दोन नामांकित पंच आहेत. यावेळेस आपण पाहिलं तर फलंदाज बाद. आणखी एक धक्का आणि या ठिकाणी आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज साठी जी सायकल आहे ती मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता. आमचा कॅमेरामॅन नक्कीच या ठिकाणी ते दृश्य तुम्हाला दर्शवतील. धन्यवाद. ही सायकल आपण पाहू शकता, ती स्पॉन्सर केलंय प्रवीण वाडान यांनी आणि ती सायकल मात्र या ठिकाणी आपल्या मुख्य व्यासपीठावरती पाहतोय. त्यांचा देखील खूप खूप आभार. प्रत्येक वर्षी सायकल त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी जरूर आपल्याला पाहायला मिळाले. जवळजवळ हे 7वं वर्ष आहे त्यांच्या माध्यमातून ही सायकल या ठिकाणी दिली जाते. चला मॅचच्या दिशेने आपण बोलूया. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय, काय बिघडलंय. सध्या तरी धाव फलकावरती एक सिंगल धाव पाहायला मिळते. भावेशचा बोलबाला राहिला या ओव्हर मध्ये. चांगली बॉलिंग करतोय. षटकातील पुढचा बॉल.
यावेळेस ब्लॉक हॉलमध्ये चेंडूच्या हाताळणी होती, चांगल्या पद्धतीने चेंडूला मात्र दिशा दिली आहे डीप मिड विकेटला. डीप वरून क्षेत्ररक्षक अगदी वेगानं पुढे आला होता, चेंडूला अडवतोय. चेंडूची फेकी करेपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर एक सिंगल धाव ही कंप्लीट केली गेली आहे. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ऑन स्ट्राईक वरती फलंदाज मिस्टर जयबीज. बॅटचं स्विंग आपण पाहिलं तर अगदी वेगामध्ये फिरवलं जरूर होतं, परंतु बॉलच्या मिरिटमध्ये येऊन खेळायला हवं होतं. हलकीच बॅटची चुंबन घेऊन निघणारा बॉल हा जरूर आपण पाहिला. लेन अँड लाईन मध्ये चेंडूची हाताळणी जरूर केली होती. एक सिंगल मात्र डिग्री कंप्लीट होते आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय. कासवशा पद्धतीनं सध्या तरी धावफलक मात्र हळूहळू पुढे सरकत असताना आपण या ठिकाणी पाहतोय. परंतु तुम्ही कासव आणि सशाची गोष्ट देखील ऐकली आहे. हळू चालणारा कासव देखील शर्यत जिंकू शकतो, तर आम्ही का नाही. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजी चांगली होतोय, त्याच कारणानं मात्र धावा कमी या षटकामध्ये येताना आपण जरूर पाहिल्यात. परंतु अजून सुद्धा 12 चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी, चांगली धावसंख्या बिल्डअप करावी लागेल. विजयाच्या लक्ष्याकडे जायचं असेल तर निश्चितच चांगला फायटिंग टोटल स्कोर धाव फलकावरती लावावा लागेल. सध्या तरी 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, मिस्टर जयबीज अँड रोहित आतकरी. आता मात्र त्यांना जबाबदारीचं क्रिकेट या ठिकाणी खेळावं लागेल. म्हटलं जातं दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती, आणि या पहिल्या ओव्हरमध्ये आपण या ठिकाणी पाहिलं तर थोडीशी बिकट परिस्थिती पाहायला मिळते जीवदानी स्पोर्ट नागले टीमची. कारण पहिल्या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग राहिली आहे भावेश गोरकना या गोलंदाजाची. दुसरं षटक टाकण्याकरता गोलंदाज आपण या ठिकाणी पाहणार आहोत मिस्टर दीपेश वज्रा. जय गणेश चषकामध्ये पुमन या ठिकाणी काय जबरदस्त खेळ केला होता, त्याच्यानंतर अष्टविनायक चषकामध्ये देखील चांगला खेळ केला होता दीपेशनं. यावेळेस पहिलाच बॉल या ठिकाणी पाहिला तर प्ले अँड मिस. फलंदाज रोहित होतोय, चांगली बॉलिंग, लेन अँड लाईनचा राजा म्हटलं जातं गोलंदाज दीपेशला. त्याच्याकडे गुणवत्ता आहे. ती तो सिद्ध करत असतो मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं. यावेळेस हॅप ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक झाला. यावेळेस चेंडू जाईल शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये. एक सिंगल धाव, 2 धावा या ठिकाणी पूर्ण केले. 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 6 या आकड्यावरती. निसर्गाच्या सान्निध्यामध्ये लपलेलं हे सातिवली गाव. पूर्वी खूप झाडं झुडपं होती, परंतु आता मात्र फुल जास्त डेव्हलप या ठिकाणी झालेलं जरूर पाहायला मिळतात. मोठमोठ्या इंडस्ट्रीज देखील झाल्यात या भागामध्ये. यावेळेस चांगला फटका आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पुढे आलाय, पकडतो झेल आणि समाप्त झाला. रोहित आतकरी नावाच्या खेळाडूचा खेळ आउट. धन्यवाद डीजे. नक्कीच विजय, थोडंसं थांबवते तुला, कारण की आमच्यापर्यंत शुभेच्छा आल्यात खास करून या स्पर्धेसाठी. मॅन फ्रॉम खोपरेपाडा, नक्कीच खोपरेपाडा विभागातील माजी सरपंच आपण पाहिलं तर अजित दादा गोवारी यांच्या माध्यमातून क्रांतीवीर बिरसा मुंडा चषकाला नक्कीच शुभेच्छा. आणि संपूर्ण आपण बघितलं तर बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली संघाच्या या आयोजनाला नक्कीच त्याने शुभेच्छा दिल्यात लाईव्हच्या माध्यमातून. राहुल आलाय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि आल्याला राहुलला देखील हा बॉल डॉट टाकलाय. दीपेशची चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय.
लेन अँड लाईनचा खूप चांगला वापर या ठिकाणी केला जातोय. दीपेशच्या माध्यमातून यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. स्वतःच्या पालक थ्रो मध्ये हा झेल मात्र पकडण्यामध्ये यशस्वी होतोय गोलंदाज मिस्टर दीपेश वज्रा. आणखी एक फलंदाज राहुल देखील आउट. धन्यवाद डीचे, धन्यवाद. धावसंख्या 6 असताना मात्र आणखी एक विकेट डाऊन झाले. आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 फलंदाज बाद झालेत. नंबर 6 वरती खेळण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये राज कोदे नावाचा खेळाडू मात्र यावेळेस इन होतोय. म्हटलं जातं पहिल्याच प्रयत्नात अपयश आले म्हणून खचून जाऊ नका, कारण यशस्वी गणिताची सुरुवात ही शून्यापासून होते. यावेळेस आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकाचा खेळ देखील संपन्न झालाय. धाव फलकावरती आपण धावा पाहिल्या तर 3च्या सरासरीनं 6 धावा धाव फलकावरती या ठिकाणी पाहायला मिळतात. काय म्हणशील जयेश, ज्या पद्धतीनं हा खेळ कासवशाप पद्धतीने चालू आहे? जय साठी या ठिकाणी पारितोषिक आलंय. अजय सालकर मॅनफॉर्म बावकल एक चांगले ऑलराऊंडर खेळाडू आहेत आणि या ठिकाणी जयसाठी त्यांच्याकडनं पारितोषिक आलंय. षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर 1000 असतील आणि 6 बॉलमध्ये जरी 3 षटकार आले तरी सुद्धा 500चं कॅश प्राइज दिलं जाईल. क्या बात आहे. या बॅटरचं मनोबल वाढवण्यासाठी हे पारितोषिक या ठिकाणी लावले गेले. अजयच्या माध्यमातून पहिला या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय पहिल्या बॉलवरती, परंतु सुंदर झेल मात्र त्या ठिकाणी सोडला गेलाय. कॅच ड्रॉप. आउटफील्ड थोडंसं मात्र खराब होतो त्या ठिकाणी, जजमेंट करू शकला नाहीये क्षेत्ररक्षक. लॉंग ऑनचा सोडलाय झेल. यावेळेस पुन्हा एकदा हा 20 सेप मध्ये फटका पाहायला मिळतोय. दीपेश त्या ठिकाणी होता आणि यावेळेस रन आउटच्या स्वरूपामध्ये परतावं लागेल ते म्हणजेच राजला. धन्यवाद डीजे, तुम्हाला देखील संधी देऊ, परंतु यानंतर होणारा मॅच आपण पाहणार आहोत. गावदेवी स्फोट षष्टीकर पाडा आणि रॉयल किंग बेलबुडपाडा. निश्चितच जो कर्णधार टॉस साठी येईल त्याला मात्र प्रश्न नक्कीच विचारणार आहे की नाव कशावरून पडले तुमच्या पाड्याला, ते देखील आपण माहिती करून घेऊ, कारण थोडंसं अवघड बोलण्यासाठी आम्हाला देखील जात आहे. यावेळेस चांगला फटका आहे ऑन साइडला, परंतु झेल मात्र पुन्हा एकदा सुटली गेली. कॉर्नरच्या दिशेनं 2 धावा या ठिकाणी मिळतील. 2 टीमची टोटल जाऊन पोहोचले ती म्हणजेच 11 या कड्यावरती. अजून सुद्धा या ठिकाणी आपण पाहिले तर चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 3. एक मोठा फटका जरी आला ना जयेश या ठिकाणी तरी सुद्धा एक लढण्यासाठी काहीतरी अकाउंट मध्ये बॅलन्स जमा केलाय असं म्हणायला काही हरकत नाहीये, परंतु तो येईल का? जय आहे. यावेळेस आपण पाहिलं तर हा डॉट बॉल येतोय. प्रयत्न तर चांगले केले जात आहेत, परंतु यावेळेस आपण पाहिलं तर फुटवरचा कुठल्या प्रकारचा अभाव मिळाला दिसला नव्हता. मैदानाच्या आतमध्ये जागेवर खेळण्याचा प्रयत्न केला होता. सध्याच्या घडीला तुमचं फुटवर खूप महत्वाचं आहे, शॉट सिलेक्शन खूप महत्वाची आहे मोठा फटका खेळण्यासाठी. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठा फटका आलाय. जयभीषच्या बॅट मधनं चेंडूला पाठवलंय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार आलाय षटकार.
धन्यवाद डीजे. आणखी जर या ठिकाणी एक षटकार आला तर 500चा कॅश प्राइज दिलं जाईल अजय सालकरच्या माध्यमातून. यावेळेस फटका चांगला आहे परंतु चेंडू जाईल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पार. आलाय हा मोक्याच्या क्षणी. क्रांतीवीर बिरसा मुंडा चषकातील शानदार दमदार वजनदार चौकार 4 रन. तुला बघून म्या टिपलाय सोनू तुझ्यावर पिरीम झालाय लपून लपून मला ये ग भेटाय सोनू तुझ्यावर पिरीम झालाय लपून लपून मला ये ग भेटाय अग बोरीला बोर पिकलाय बोर तुला बघून म्या टिपलाय अग बोरीला बोर पिकलाय बोर तुला बघून म्या टिपलाय. धन्यवाद डीजे. चला टॉस साठी या. रॉयल किंग अँड गावदी स्पोर्ट साष्टीकर पडा. चला टॉस साठी यायचं आहे रॉयल किंग बैलबुडा पाडा अँड त्यांच्या समोर असणार आहे गावदी स्फूट साष्टीकर पाडा. काही वेळा अगोदर या ठिकाणी आपण पाहिलं तर या मुख्य व्यासपीठावरती आगमन झालंय. प्रवीणजी वाडा दादांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करायचा आहे. त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मालिकावीरसाठी सायकल देखील स्पॉन्सर केली गेले. एका बाजूने आहे हेड दुसऱ्या बाजूने आहे टेल. हेडचा कॉल आलाय षष्टीकर टीम करणं परंतु आलं या ठिकाणी टेल. दादांना विनंती करतो शुभेच्छा द्या आणि पुन्हा एकदा व्यासपीठावरती विराजमान व्हा. टॉसचा निकाल आपण पाहिला तर रॉयल किंग टीमच्या बाजून लागला. डिसिजन काय असणार आहे? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 4 ओव्हरचा मॅच आहे. समोरच्या संघाला किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? जवळजवळ 35 पर्यंत. एकंदर या ठिकाणी आले ही स्पर्धा पाहिली. हे आयोजन नियोजन याच्याबद्दल काय म्हणायचं आहे? हो भरपूर खूप छान. आपल्या गावातलंच आहे सर्व कार्यकर्ता वगैरे. आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे. तुमच्या पाड्याचं बैल बुडा नाव कशावरून पडलंय? तेव्हा तिकडनं बैलगाड्या जास्ती जायच्या त्याच्यामुळे. क्या बात आहे. थँक्यू. तर या ठिकाणी षष्टीकर टीमचे संघनायक आहेत दशरथ शेलका. टॉस जिंकलास तर डिसिजन काय घेतलं असतं? शतरक्षक. मात्र यावेळेस तुम्हाला बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करताना 4 ओव्हरमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल? 40 ते 45 पर्यंत. यावेळेस काय तयारी केली आहे बिरसा मुंडा चषकाची? खूप तयारी केलेली आहे. यस शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. मित्रांनो टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे. टॉसचा निकाल आपण पाहिला तर रॉयल किंगच्या बाजूने लागलाय. त्यानं स्वीकारले आहे बॉलिंग फर्स्ट आणि बॅटिंग करावी लागेल ती म्हणजेच आई गावती स्पोर्ट्स षष्टीकर टीमला. जाऊया आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने. त्या ठिकाणी सज्ज आहेत व्हॉइस ऑफ काजूपाडा मिस्टर जयश्री डुकले. थँक्यू. धन्यवाद विजय. आपण पाहिलं मॅचला सुरुवात झाली. 22 धावांचं लक्ष आहे. निशाल आणि भावेश जोडी आपण बघितली आहे ना. तर रोहित अतकरी आपण पाहिला हा बॉलिंग ट्रॅकवर असलेला गोलंदाज. पहिल्या नंबरचा हा गोलंदाज आहे आणि पहिल्या नंबरवर असल्यामुळे नंबर 1ची कामगिरी करेल का हा प्रश्न असेल. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटचे फिल्डर होते किच पुढे आले परंतु डीपमधून मात्र फिल्डरना यावं लागलं. बॅकअप आहे का पाहावं लागेल. आहे व्यवस्थित आपण पाहिलं तर नक्कीच इथे होताना पाहायला मिळालं. आणि ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर मग फलकावर मात्र 1 धावेंनी सुरुवात देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. ज्याप्रमाणे आत्तापर्यंत जर इतिहास बघितला आपण तर या मैदानावर चांगला जर खेळ केला तर नक्कीच चांगल्या धावा येतात परंतु थोड्या कमी धावा आपल्याला फलकावर जरूर बघायला मिळाल्या आहेत. तर त्या कमी धावांच्या सहाय्याने मात्र किती फाईट मात्र मोठी केली जाईल हे देखील आपल्याला बघायला मिळणार आहे. सध्या तरी हे पहिलं षटक आहे रोहितचं आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो की कुठे ना कुठे या षटकामध्ये हा विचार असेल की आपण कमी धावा द्यायच्यात आणि विकेट जास्त मिळवायचे आहेत परंतु तो एक विचार इथे पूर्ण होईल का रोहित 22साठी? हा फटका 22च्या बॅटच्या रडारमधून अगदी टक्कन उडवलाय. मिडल ऑफ द बॅट मिड विकेट सीमारेखा पार आणि हा मिळतोय A1 क्वालिटी
ब्रँडेड भावेशच्या बॅट मधनं षटकार 6 धावा. अप्रतिम ओव्हरपिच चेंडू होता आणि त्याला व्यवस्थित बॅटमध्ये पिक केलं आणि उडवून दिलं. एक गणाघाती प्रहार पाहायला मिळाला, परंतु त्याचनंतर हा थोडा चेंडू आपण बघितला दिशाहीन फेकला जातोय लेग स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉलचा मात्र इशारा येत असताना पाहायला मिळतो. टीमच्या टोटलमध्ये भर पडली जाते. 8 धावा फलकावर आपण पाहतोय. 8 आणि कोणाला मिळेल या मॅचमध्ये विजयाची वाट हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढे एक दाडवा बॅटने खेळलाय. शॉर्ट मिड विकेट. मिडनला मात्र फिल्डर होते तिथे. चेंडूला स्टॉप जरूर केला, परंतु 2 धावा मात्र इथून पूर्ण केल्या. कदाचित तिसरी मिळवा असते, परंतु तसं नाही झालंय. ज्याप्रमाणे आपण क्रिकेटचा जर इतिहास बघितला ना या मैदानावर चांगला राहिला आहे प्रत्येक संघ, परंतु आत्ताचा जर इतिहास आपण बघितला तर तुम्हाला नवीन लिहायचं असेल ना तर मग इथून आता एक मॅजिकल बॉलिंग करावी लागेल, विकेट टेकिंग बॉलिंग करावी लागेल. अगर वो आप करने में यहाँ पे कामयाब होते हो तो आपको यहाँ पे जाकर कहीं ना कहीं सफलता मिल सकती है. सीधे बल्ले से खेला हुआ शॉट हवा में है. इस बार ले जाएगा बाउंड्री लाइन के पार. मिलेंगे 6 रन. बेहतरीन छक्का लगाया था यहाँ पे भावेश ने, और जिस तरह से ओवर पिच गेंद डाली थी और उस ओवर पिच गेंद का पूरी तरह से फायदा उठाया और गेंद को 6 रनों के लिए भेज दिया. 16 रन इस छक्के के साथ होते हुए. फिर से यहाँ पे हवा में है, लेकिन खिलाड़ी ने यहाँ पे बेहतरीन कैच पकड़ा है. या कैच है या मैच अब आने वाला वक्त बताएगा, क्योंकि एक विकेट तो यहाँ पे जो चाहिए थी वो दिला दिए, लेकिन इस विकेट के साथ कितना बड़ा फायदा होगा आने वाला वक्त बताएगा. जाएंगे डी के पास. थैंक यू केबिन ट्रॉफी में सभी का दिल के गहराई से स्वागत करते हैं. पहला ओवर खत्म हो चुका है. पहला ओवर में बन चुके हैं 16 रन, क्योंकि 22 रनों का टारगेट एक छोटा टारगेट था, लेकिन एक तरफ से पूरी हवा निकाल दी है. भावेश ने जाते समय अपना पूरा काम कर तो दिया है, लेकिन पूरी तरह से अपनी टीम को है ना उस पड़ाव पे नहीं लेके आए जहाँ पे लेके जाना चाहते थे. अभी भी मैच जीतने के लिए 6 रनों की जरूरत है. 12 गेंदे बची है, लेकिन मुकाबला यहाँ से पलट सकता है. लेकिन यहाँ पे दूसरा ओवर रहेगा महत्वपूर्ण रहने वाला, क्योंकि इस ओवर में कम रन ज्यादा विकेट चाहिए अब गेंदबाजी करने वाली टीम को. सीधे बल्ले के साथ खेला हुआ शॉट खिलाड़ी है, वहां पे मिसफील्ड हो चुकी है. हर एक गेंद को रोकना होगा, हर एक रन को रोकना होगा, लेकिन यहाँ पे वो करने में नाकामयाब. बड़ी तेजी से 2 रन यहाँ पे चुरा भी लिए है. 2 के 7 रन संख्या आगे बढ़ेगी 18 रनों पर. अब जीतने के लिए चाहिए केवल ही केवल 4 रन, क्योंकि छोटा टोटल है. उस छोटे टोटल का अगर रोकना था तो आपको पहले ओवर से बेहतरीन गेंदबाजी करनी थी, लेकिन वो करने में आप कामयाब नहीं हुए. लविश की गेंद फिर से उसी दिशा में, फील्डिंग अच्छी की है इस बार. गेंद को रोका है, लेकिन रन को रोकेंगे क्या, विकेट दिलाएंगे क्या. खराब थ्रो लेकिन आए यहाँ पे. 2 रन आसानी से चुरा लिए. ये मैच पूरी तरह से अपनी तरफ खींच रहे दोनों बल्लेबाज. एक तरफ है निशाल, दूसरी तरफ है तुषार. और इस मैच में अगर देखेंगे ना तो अब जीतने के लिए 2 रनों की जरूरत है. आसान बना दिया ये मुकाबला और अपना जलवा दिखा दिया है विघ्नहर्ता की टीम ने. इजी बना दिया. ऐसा लग रहा था कि कहीं ना कहीं ये रफ एंड टफ वाला मुकाबला देखने को मिल सकता है दर्शकों को, लेकिन ऐसा नहीं हुआ. ये गेंद लबेज की एक लाइन खेलना चाहते थे, लेकिन ये गेंद खराब है. अंपायर ने बता दिया है कि ये वाइड गेंद है. इस वाइड गेंद के साथ अब केवल 1 रन की जरूरत पड़ेगी, क्योंकि ये स्कोर है ना बराबरी पे अब आ गया. 21 रनों पर आ गया. जिस तरह से शुरुआत खराब रही थी, हालांकि 2 बड़े हिट लगे थे आखिरी ओवर में, लेकिन और ज्यादा हिट आते तो शायद ये टोटल 30 से ज्यादा रहता तो कुछ देखने का मजा अलग आ जाता था, लेकिन वैसा नहीं हुआ. 1 रन की जरूरत है और सीधा उठा के मारा है. गेंद गई है सीधा बाउंड्री लाइन के बाद 6 रनों के लिए.
और 6 रनों के साथ इस मुकाबले को जीत लिया विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकड़ी कामन की टीम ने। क्या बेहतरीन परफॉर्मेंस किया इस मुकाबले में और इस मैच को बड़ी आसानी से अपने जेब में डाला है। और आज के दिन में अगर देखेंगे ना तो बेहतरीन परफॉर्मेंस करते टॉप 3 में अपना पहला नाम जो दर्ज किया है, क्योंकि एक दिन में 3 टीमें निकलते, जो पहला पड़ाव उन्होंने पार कर लिया है, क्योंकि दूसरा पड़ाव अभी भी कौन सी टीम के नाम रहेगा ये भी देखने वाली होगी बात। जाएंगे हम मैन ऑफ द मैच की ओर, जहां पे किसने किए अच्छी काम, किसने अच्छा काम किया, किसने अपनी गेंदबाजी की है, किसने अच्छी बल्लेबाजी की है, हमारे ऑफिशियल भी हमें बताएंगे। और यहाँ पे अगर देखेंगे ना तो प्रभावित किया है उन्होंने अपने बल्ले से और गेंद से, वो खिलाड़ी बन चुके इस मैच के मैन ऑफ द मैच के प्रबल दावेदार मिस्टर भावेश। ये भावेश पवार नहीं लेकिन पावर वाला काम उन्होंने किया है, भावेश गोरकाना। मैन ऑफ द मैच रोहित